होय दादा, ह्यांचं लागलं धोरणाला. मोठेच केलं तुम्ही लग्न, केलं चांगलं कल्याण, बनवलं घर जावई. माझं काय आता? मग तुला तर म्हणतोय मी, कर त्यांचा भाऊ येतोय आपल्याकडं. एक तर माझ्या बहिणी शब्द जाईल हा, तर दोन्हीला घर जावं करून घेतो मी. तुला तू आडवतच नाही तुला, मी काय करायचं ते कर. मार मार अरे काय करू राहिला? मार मार मग माझं बाप का मग ठरवलं नाही मला. धर धर तू सरक बाजूला मार. आमचा बाबू तुटल. हा तुमचंच राम मी रावलाय अगं, तिला म्हणजे मीच लावायचं का आता कोणा लावून राहिले हा? हात लावा ना थोडे कोण तुम्ही. म्हणजे मी तुम्हाला काला ठेवलं इकडं? काय ठेवलं म्हणजे काला ठेवलंय? जाव ऐकून काम करून घेता तुम्ही. अरे वा काय बोलायचं जावाय तुम्ही? घर जावं काला केला मी? तुम्हाला सांगितलं तेवढं करा. हा नुसतं दररोज इटं उचलायचे लाकडं आणायचे बाकीची कामं नाहीत का आम्हाला? चल ग घरी. काय आता बाकीचे काय काम आहे हा? घरी? काय रोज आता घरीच राहते ना, एखाद्याच्या घराच्या बाहेर येऊ बाबा. दादा हा बस करा. तुम्हाला ना थोडस काम करायचं म्हणलं का लगेच जावयानं हा, मग? करायचं आहे का नाही? दुसरे पोरीच आहे का नाही? काय तिला लावायचं ना काम? आमच्याच बोकांडी दिलंय का? आम्हाला सर्व प्रॉपर्टी देणार आहे का? मग आता तिच्या- उठून सुटून माझ्या नवऱ्यालाच काम लावायचं. हा बाजारावर नको तो करतो. ए, बरं हा मला नाही काही गोष्टी चला बा, आपण जाऊ घरी. ए, माझ्या नवऱ्याच्या अंगात जेव तर राहिलाय का काम करून करून? म्हणजे आम्हाला कुठं फिरायला जायला येत नाही, काहीच नाही. त्याची पहिल्यापासून काठी अशीच आहे. हा बरं मामा ते आमचं ठरलं होतं संध्याकाळी जायचंय. कुठे 5,000 रुपये द्या बरं का हा कुठे जायचंय? फिरायला. काय आला? मग ती आता बारकी पोरीला दिले नाही तुम्ही काल 4,000 रुपये? त्याला ते याला भरले तिला ते. कशाला? मला नाही का लागत? हा तुला आहे ना, तू येडच आहे ना, तू कुठे चालली? माझं बळ इथंच आहे का? म्हणजे ती कुठं जाणार आहे का? ते लहान लवय. हा, मला हा. पाहिजे तुम्हाला. आम्हाला पाहिजे बरं का मामा. हा दिल तुम्हाला आवडा. दादा काय काय करताय? काय रे, तो काम करून घेतो ना. हा हे लाकडं उचलायला लावले, इटा रचायला लावले त्यांना. तुला बरं आहे बाई, मला हेच कळत नाही. जावंय का घरगडी आहे तेच कळा ना. होय दादा, ह्यांचं लागलं धोरणाला. मोठेच केलं तुम्ही लग्न, केलं चांगलं कल्याण, बनवलं घर जावई. माझं काय आता? मग तुला तर म्हणतोय मी, कर त्यांचा भाऊ येतोय आपल्याकडं. एक तर माझ्या बहिणी शब्द जाईल हा, तर दोन्हीला घर जावं करून घेतो मी. हा हा तुमचं बरोबर आहे, पण मला आहे ना घर जावईच पाहिजे. घर जावं पाहिजे. हा मग मी का नाही म्हणलं? पण तो नाही म्हणतोय ना. मग आता काय करावं? मग आता काय करायचं? काय करायचं? हो जावई, मी काय आता ऐकता का? तुम्ही तुमच्या भावाला सांगा ना, काय सांगू? हिच्याशी लग्न करायचं आहे ना, तर मग हिला घर जावं म्हणून राय म्हणून. ते माझ्यासारखं आहे बाई. काय ते लहानपणापासून लय हट्टी आहे, लय स्वाभिमानी आहे त्यो. तो राहणार नाही घर जावई. मला काय उगा मी आपले लय आवडली म्हणून तुम्हाला कोण नाही म्हणून. तुम्हाला एक सांगू का जावई, एक तर माझ्या शब्द जाईल माझ्या बहिणीला हा देईल तर पुरी दोन्ही मावाला दोन्ही पुरी देईल ना, तो दोन्ही पोरालाच देईल. हा पण घर जावई करेल. आता मी राहिलो म्हणून काय, मी राहिलो म्हणून राहिलो. त्याचं काय मला माहित नाही त्याचं. ते मी तर सांगतो, मी त्याला लहानपणापासून ओळखतो, तो राहणारच नाही. पण तुझं सारखं घर के बारीच आहे मामा. मग देऊन टाका ना मग पोरगी. पण तो घर जावायला नाही म्हणतोय ना. मग जाऊ दे ना आमच्या घरी पोरगी. दादा हे बघा, मी तयार आहे, पण तो तयार असला तर मी काय लग्न करल मग. अगं पण तो घर जावाय नाही होत. मग आता मी काय करणार आहे बघा तुम्ही तुमचंच. दादा हा, इकडे या ना 2 मिनिटं. काय ही म्हणते घर जावाय, हे काय घरातलं काम करत नाही, उठती सुट्टी कॉलेजला जाते, आम्हालाच काम करायला लागते नवरा बायकोला. आणि ते तिचा नवरा तसला शायनिंग मारणारा 4 चाकी गाडी घेऊन भावाला काय म्हणते? तुम्ही का बसा. तू का बस, त्याला काय नाही म्हणायचं. ती तर राहील का? त्या दोघांना पण आपल्याला तुम्हाला करून घालायला लागल. मी तर नाही बाबा करणार. मी पण नाही बोल. हा आम्ही आमचं कोपट घालून राहू. कुठं म्हटली ताई? काय म्हटली? काय नाही लावून द्यायचं म्हणलंय. बघू आता काय होतं, आता त्याची मर्जी. बरं बघू आज. काहीतरी असं काम करत नाही असं म्हटली का? काम घरात भांडी घास म्हणलं तर हाताला लागतंय तुझ्या तेलकट. हे बघ, माझा काही तो नवरा नाही झालेला तुम्हाला असं बोलायला लागली. जेव्हा होईल तेव्हा बोल. आणि ना मी करत असते तुला कामात मदत. आणि काय गण नाही केलं तर काय होतं? काय आभाळ कोसळतंय का खाली? एवढी तेवढीशीच काम असतात, त्यात पण तुला असं चिडचिड होती बाई. एवढी तेवढी काम. सकाळी उठली कपडे धुवायचं, गुराचं शान काढायचं, शेतातलं बघायचं, रानातलं बघायचं. आम्ही उक्त घेतलंय का? तुला खादी लागत नाही का? मग मी काय एवढं खाते का? दाजी नाही का इथं बसून खा? मी काय एवढं खातो काय? 4 माझ्या नवऱ्याला यायचं नाही तुला सांग. मी काय एवढं खाते? माझ्या नवऱ्या अजिबात यायचं नाही. काय बोलायचं मला
बोलायचं, दाजीकडे बोट दाखवायचं नाही, कळलं का? मग कष्ट करतो आम्ही दोघं 5 वाजल्यापासून. मग दाजी इथं राहतात म्हटलं मी बोलणारच ना दाजींना पण. पण मी कुठं खातोय, मी 2च भाकरी खातो, 2 टाइम खायचं ना काढू मग. मग दाजी तुम्ही माझ्या बहिणीच्या कान का बरं भरता माझ्या बाबतीत? ती कान बिन भरत नाहीत, उलटून मला इथं तुम्हाला मदत करायला कालच्या नाही आम्ही लाकडं लावतोय. आले का इथं? काल 4000 रुपये घेऊन गेले, तिकडे खर्च केला. आम्हाला का 10 रुपये दिलेत का दादा? आय दादा हा देतो तुम्हाला आवडा लागले का तुम्हाला? तुम्ही काम कर, हा. ओ दादा 10 रुपये द्या तिला, ती रडणं तरी थांबवून. मी काय बेकारी दिसते? बघितलं का किती तुम्हाला म्हणते चला कोपट घाल. अरे नको रडू ना. पण काय दादा आता हिने 10 रुपये मागितले ना, मग मी काय वाईट बोलले? मी अय्या. तुमची पोरगीच नाही. नाही. आहे ना. मग तुम्ही त्याचं ए, ऐकून थांबा. घेताय. मला खरं खरं सांगा, पोरगी आहे का नाही? तरी मला शंका वाटत होती. अहो पोरगी आहे मग कमून दिसत नाही तुमच्यावानी? म्हणजे काय झालं तिला? जरा गोरी आहे ना? नाही तिला काय झालं? चांगली मला काय झालं? तुम्ही बी चांगले आहेत. बस पपी हो काय? मग कोणाची बा- नाही तुमची. काय बोला जावं तुम्ही? ती बहीण अशी तर तुमचा जावई तसा, काही कळत नाही ए बाई दोघांना. गप ग. दादा तुम्ही तिला का नाही बोलत? तुम्ही येऊन जाऊन मलाच बोलता बरं. आता ते काम करते, तू कायला येते मध्ये? हा ती काम करते म्हणून तिला घ्या तुम्ही डोक्यावर बसून आणि मला नुसतं बोलत जा. तिला रडती पाहिजे का तुला? चल, आपल्याला नाही करायची काम. फेकून देणार आहे, अजिबात पाणी बिणी तापवायचं नाही सांगते. चल तू. मी तर सगळ्यात पहिलं तापवणार. आणि ते का ग? आंघोळच करून बघ पाणी तापवून. नाही नाही कसं आहे? ते लग्नाचं कपाट काबर येणं बाहेर टाकलं? का टाकलं ते बाहेर? का टाकलं? कुजलं झिजलं की हा का? असलं दिलं या. आज मी ते 15,000च घेतलं होतं. हा मग तुझ्या नवऱ्याकडून घ्यायचं ना. हा हा, गप्प बसा. माझ्या नवऱ्याकडून ए. नवराच देतो का भांडी? नवरा भांडी देतो का? तुला देणार आहे का तुझा नवरा भांडी? अगं, पण- दादा सांग. त्या दिवशी- अगं नको बाटे. त्या दिवशी तो नवरा दारू पिऊन आला, डायरेक्ट काचा फोडला कपाटाच्या. हा? ते कपाटच आणलं होतं सेकंड हँड. नुसतं असं टेकून तुटली काच. मी काय करणार? हा? तुम्ही का 10 रुपयांचा? हा? तुम्ही का 10 रुपयांचा? कधी पिलो मी? आ? म्हणजे तो मागचा थोडी मध्ये स्वयंपाक करत होती, पाहुणा मग जसा मग तो घुसला, जसा कपाटा उभी लागला. हे दाजींनी तोडलंय कपाट. तूच तोडला असं, तुलाही कुचके. बरं. काय राहायचं? चला इथं. चल. आता कुठे चालले? चाललो मग. तेव्हा पाहिलं ना किती राग आहे, नाका शेंड्यावर राग या पुरीला. गा बसा तुम्ही पण त्याची साईड घेता. बसा मी पण चालले. जा तुम्हाला तिकडे जायचं तिकडे जा, परत मला विचारू नका. मी ना आता तुला सांगतो, कोणत्या कामाला हात नाही लावणार. हा, सगळं फक्त तुझ्यामुळे सहन करावं लागतंय मला. मी एवढी वाईट आहे का सांगा बरं? अगं तुला चांगली आहे. अगं आली जिकडं काय काम करते. आता इथं बी बसून द्यायचं नाही का आम्हाला निवांत? आम्ही नवरा बायको बोलतो ना, आलीच मधी काहीच खापत नाही तुला. माझं घर आहे ना, मी कुठं पण बसन. हा, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही आले का? बसता का मांडीवर आता? आता बिकाराच्या बाहेर राहू का? मग हा? कशाला माग आले आमच्या? माझ घरात मला बसायची चोरी का? हा? बस मी कुठं नाही म्हणलोय. मग तुम्ही म्हणता का रे? काय रे? आला का बाचा बा? कुठं बसू मी आता? बसायचं बस. अयो, अगं लय बाहेर बसले तुम्ही. बसलोय भाऊ. आता झाले कामाधंदे करून ना. आईने पाठवलं काय तुला? हा लय तोंड पाडून बसली. हा, जाऊ दे आता. काय सांगतो? काय झालं? काय नाही आलं भाऊ. लय जीव चालले बोलायला लागलं तू. मग आता काय बोलू? आणि तू तुझ्या संग बोलायचंच नाही. लय मारलं का बायको ना. गपरे, तू मोठा भाऊ आहे ना, बघा का बुका दे ना. मामा हा? तुला पोरगी द्यायची की नाही? इकडे चक्रा मारू मारू आहे ना 4 फुटाचे जोड तुटलेत माझे. भाऊ हे बघ, 4 तुटले ना, अजून दोनला पैसे घेऊन जाय माकून. आता पोर जर ऐकत नाही तुम्ही काय करू? अब तुम्ही सांगा ना समजून, पोरगी तुमची का लोकांची आहे? बरं हे बघ बाचा बा, तू घर जावे उशीर का? नाही अजिबात नाही. घर जावे होत असेल तर आजच तो लग्न लावून देतो बाय. हे बघा मी शिकलेलो आहे, माझ्याकडे सगळं आहे. मला गरज नाही दुसऱ्याच्या घरी काम करायची. नाही भाऊ, माही पोर मध्ये मला घर जावायच पाहिजे. पण तुला इथं कोण काम कराय म्हंटलय? आपण लोक नाव ठेवतील ना मला. लोक काय म्हणतील? अरे पण काम करायला आहेत नाही हे दोघं, तुला इथं राहायचं असतं. आहे ना आम्ही. आहे ना, तुमच्या दुनियात होतो. आहे ना आम्ही. नाही धुणं नाही धुतलं तरी जमन, पण बाकीचे काम कर. भांडे घासल्यात जमल आहे की नाही? अरे तुला काय वाटतं की नाही, मोठा भाऊ आहे मी, मला भांडे घासायला होतं का? अरे मी काय म्हणतोय, तोय हाल बघूनच मी आहे ना नाही म्हणतोय घर जावं व्हायला. मला काय माहित नाही का तोय किती हाल चालले तिथं? हा, काय करायचं सांगा बरं आता. काय व्हायला लागलं? हे बघ बाचा बा, मा बहिणी माझ्या जायले
देईल पुरी तर मला दोन्ही पण बाच्यालाच देईल हा. मग ते दोन्ही पण जावई ना मावाले घर जावं राहील पण असा शब्द दिला नव्हता मामा विचारू पाहतो आईला हा खोटं बोललो का जरा अहो दाजी मला जरा काम आठवलंय मला जरा अर्जंट जाऊन येतो की मी अर्जंट. आता कुठे चालले आता ते सगळं सांगून जाऊ, कुठे चाललंय? मोटर चालू करायला चालले का आज एवढंच राहिलं मोटर चालू मला करतो. यात येतं खायला आणा काहीतरी मग. पुन्हा तू नुसतं खाऊ खाऊच सुटायला लागली. तू मला नको सांगू आता. दाजी अगं जाऊ दे ये रे जाईल तो तुमच्या असल्या कटकटीनं मोटर चालू करायला गेलाय पाहुणा जाऊ बरं दे. तुला काय प्रॉब्लेम आहे माझ्या घरी यायला? मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, मी करायला तयार आहे लग्न, पण तू घर जावई हो. अरे तुला इथं कामाची काहीच गरज नाहीये, तू इथं बसून खा ना बाबा, हे आहेत ना काम करायला. मी काय म्हणतोय तू आपल्या तिकडे चल, तुला तिथं पण काही काम नाहीये. नाही नाही मला माहिती सासू सासऱ्यांचा जाच कसा असतो, मी नाही येणार. लोक बाचा बा माई पोर आहे ना मा बहिणीच्या हाताखाली नाही नाचू शकत. माई बहीण कशी आहे मला माहिती. हा ते आपल्या आईला भीती तुमच्या म्हणजे माझ्या आत्याला आय काय खाते काय माही नाही रे भाऊ. सांभाळाय नको जा की सांभाळ जा तू मग आपण सेपरेट राहू सेपरेट म्हणजे तुम्ही सांभाळणार नाही आईला, तुम्ही पण सांभाळणार. आम्हाला तिथनं घरात हाकलून दिलं, इकडं पाठवलं, आता आईला कोण सांभाळणार आहे? दादा मी उद्याच्या उद्या जाते. बघा म्हणजे ना तुमची आई किती आगाव आहे, माझ्या बहिणीला पण राहून नाही दिलं तिने घरात, आणि मी कसं येईन बरं तुमच्या घरी लग्न करून? मी आता बिगर लग्नाचं राहू का मग? अहो जावई मी काय म्हणतोय तुम्ही तेव्हा राहा मळ्यात राहा ये या मळ्यात काम करतील. हा? हे बघा शेवटचं विचारतोय मी, लग्न लावून देता का नाही का पळून घेऊन जाऊ हे पोरी? बघा तुम्ही घर जावे होत असं तर तुमचं मी आज उद्या लग्न लावून देतो. नाही मला आहे ना पळून घेऊन जावं लागत ती पोरगी. गप आहे तू, मी काय पळून यायला रिकाम टिकडी दिसले का तुला? तुला कळलं ना, तुला नाही पळून नेलं तिथून पुढं माझ्या पाय मला पळायचं का चालायचं ते मी माझं बघन, पण मी तुझ्यासोबत येणार नाही. उचलून घेऊन जाईन उचलून. उचलू हा मग कळन तुला. हे बघा मग म्हण नका, मग लोक म्हणतील भाचीने पळवली मामाची पोरगी. कसा पळते तू पाहतो ना मग मी. कळन तुम्हाला पण, बर समजा तुला. तुम्हाला कळणार पण नाही कधी पळवली आणि कधी नाही. चल जावई तर पिऊन आले वाटत. अरे पडलं अगं धर रे, अगं धर ना. ए, काय बारक्या अरे काय बारक्या पाहुण्याला धर ए, 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 गाड्या, लाज वाटते का तुला? हा शिकली इकडे त्याचं शिकलं बा इकडे येऊन. मी म्हटलं मळ्यात गेले काय तुम्ही हा? मोटर चालू करायला? तेवढंच काम आहे का? मला मोटर चालू कर लाकडं होतील हिटवतील, बाकीचे काम करतात नाही का? दाजी पिऊन कशाला आले तुम्हाला? मी म्हटलं खायला घेऊन या. ए, ए, शांत बस. तुझ्या बापाच्या टेन्शन मुळे माझा भाव प्याला आज. तुमचं टेन्शन चाललंय. मा काय टेन्शन आहे? हा जावई घर जावई का घरगडी मा भाव? मग आता घर जावं आता काय मग आता कामाला नाही राहत मग काल राहते आणि वरून मला म्हणता तू थांब. मग तुम्ही राहा. सरक बाजूला. तुम्हाला येऊ नको, तू सरक नाही, नाही, मी बाजूला. तुला आडवतच नाही तुला. मी काय करायचं ते कर. तू वळा आता. मार मार दादा अरे काय करू राहिला? मार मार मग बाई, माझा बाप का मग ठेवलं नाही मला? धर धर. तू सरक बाजूला, मार. तू सरक बाजूला. मावशा कुठे गेला मामा? समोर ये, समोर अरे मला काल लुटितो. दादा समोर ये. इकडे इकडे इकडे. समोर ये तू. ये समोर. समोर ये तू. तुला ना. हा, समोर ये. आईला काय डोक्याला तास झाला अहो, होता? दाजी तुम्हाला दिसत नाही का? आंधळे झाले काय तुम्ही? तू नीट बोल, तुझ्यामुळे झालं सर्व, नीट बोल. आंधळा म्हणायचं नाही. अगं दापला तो नवऱ्याला दापला. नाही नाही अजून आलाय तो माव दाव राहिला. अजून एक क्वार्टर आणू का? तू सरक रे बाजूला. अजून एक क्वार्टर आणू ए, का? तू याच्याकरता येतो का? हा याच्यासाठी मला चालू टाक्या. याच्यासाठी चालू. पोरगी देत नाही. नुसत्या तोंडाच्या. काय होईन ते होईन. जीव गेला तरी जवळ आज. हा कुठनं बुद्ध्या सुचली काय माहिती. ये तू. तू सरक बाजूला चल. महापुरी मार राहिला. तू काय जाऊन मध्ये यायचं? यो बाबू माझं तू कशाला मध्ये यायचं? माझा बाप आहे. यो बाबू तू इकडे होय. दादा टेन्शन घेऊ नको, मी तुझ्या सोबत आहे. हा दाजी, ताईला का मारायला लागले तुम्ही? तू काय बस. दांड काढून देऊ का? मेवणी आहे मी तुमची मेवणी. तू काय बस. दगड आणू का? तुला लग्न करायचंय का? ए, पुरी कपडा. हा. नाही सर घाल करायचं का तुला? नाही नाही तोडी लागत त्याच्या. बिगर लग्नात राहीन. तू सरक. दाजी, दाजी, आमचा बाबू तुटल. हा तुमचंच राम मी रावलाय अगं, तिला अगं, गेला. घरात झोपी लाव ना. हा घरात घ्या घरात घ्या. वारामध्ये. चला म्हातारे का बसतो. अगं, घरात कोण चला चला घरात चला घरात चला. चला चला घरात. घरात कोण ना. अरे, हे, घराला कान लावला.